Final two. Very fast ball. Six मारलेला आहे. रोहित तांबेने स्टार्ट. सिंगला स्टार्ट केला सेमीफायनल टूचं उद्घाटन. Second ball to single. Yes. Good ball. Suhas playing on strike. Bowling in Pritesh Desai. पाहूया आजची मजल कोण मारेल. हा सामना जिंकला तुम्हाला फायनल मध्ये एंटर व्हायला. हो येस. प्रसाद बटावळे. वॉट अ कीपिंग. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक. नेक्स्ट बॅट्समॅन शिव. Nada aí, né? Foi a. Vai, torna la noce. Vou pure il marketing. Privacy meeting. Why is that? Not this music. Ball out of the gun. This is that. Yes. How did that? Chew. Wait, wait. Next batsman. Sumesh Nagar. Take up. चांगली सुरुवात केली होती रोहित तांबेने षटकाराच्या द्वारे. रितेश देसाईने 2 विकेट घेऊन परत ढकललाय. चक्रवाल 8 रन. संख्या एक शॉट जावा का व्हाईट बॉल. 4 बॉल 9 धावा. आता थोडी इंटरेस्टिंग मॅच आहे. 2 विकेट्स मारले. प्रेशर सांभाळायचं आहे रोहितला. 4 बॉल 9. once again एक चांगली बॉल रितेश देसाई कडून. डॉट बॉल. धावा. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा. अजून एक आव्हान करणार. बस राईट बॉल. 5 बॉल 10 रन. Was pressure on match. Start at Mighty Warriors versus SP11. एक साइडला बॅलन्स टीम आहे. प्रसाद पटावळे, रितेश देसाई, राहुल पाटील. कॅच येस. गॉन. बरोबर. येस. विक्रांत सुर्वे म्हणजे विकी. नेक्स्ट बॉलर प्रसाद पटावळे. हे म्हणलं हो तेच काय Yes. ते बघणार. बघ तू आता किती मॅच झाली काढू नको रे. काय किती मॅच खेळलो एक्स्ट्रा चला मॅचला सुरुवात. चला एक ओव्हर 10 रन 3 विकेट. प्रसाद एक लालची बॉल होता. रोहितला कळला नाही. डॉट बॉल. प्रेशर बघते आता रोहित वरती. एक षटकाराची सुरुवात चांगली केली होती सेमीफायनल पुढची. Yes, it's no ball.
अंपायरच्या कॉलचा वेट केला पाहिजे. बस देतील त्यांचा डिसिजन. बस बॉल परत एक स्लो बॉल आणि यावेळेस पिक केला चांगला षटकार. रोहितला क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे. आणि जिंकायचं असेल तर 17 रन झाले. अजून स्कोअर होते. झालेला आहे. रोहित परत एकदा पाहुणे मध्ये घेऊन गेला असता. एक ओव्हर 3 बॉल 18 रन आवाज मध्ये स्टॉप केलाय पराग शेजवळ कडून. संघासाठी 3 धावा वाचवला. 2 बॉल शिल्लक आहेत. 19 धावा झाल्यात. बरोबर आहे तांबे. मॅच चांगली चालू आहे दोन्ही साईडला 50-50. शॉट रोहित तांबेचा. जसं या खेळाडूला गरजेचं आहे बॅटिंग करणं जर त्याला फायनल्स मध्ये जायचं असेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. असं गेलं 7 फटावळे गुरुवीर. येस अंपायरचा डिसिजन असेल काय? अंपायरचा डिसिजन गॉन. या विकेट आहे रनआउट द्वारे. तुला वाटतं एकोणीस झाला 25 झाला 25 नेक्स्ट बॉलर अभिजित जोशी. 2 ओव्हर 25 धावा. अजूनही 50-50 मॅच आहे पण 4 विकेट जे गेले त्याच्याला प्रेशर आहे रोहितवर थोडं दडपण आहे. विकेटही सांभाळायचा रन्सही मारायचे. यावेळेस पटावळे काय विचार करत असतील. मोठी विकेट मॅच खिशात. मॅच 25 रन्स ऑन द बोर्ड. 4 विकेट 2 ओव्हर मध्ये 25 धावा झाल्या. रोहित तांबे 20 रनवरती खेळतोय. अरे कर यार. हो एक बॉल आला होता. मोठ्या षटकारामध्ये किंवा चौकारामध्ये तो कन्वर्ट नाही करू शकला. त्याच्यानंतर धाव 2 ओव्हर 27. तेवढंच दडपण. विकेट टाळण्यामध्ये बसला आहे रोहित तांबेच्या नावाचा. अभिजित जोशी एक चांगला बॉल टाकून रोहित तांबेला पोलंड मध्ये परत एकदा पाठवताना. तेजस कदम striking, yes. A sharp 28 runs, 2 balls. क्रिकेट गेले तेजस आणि साईराज करावं लागेल ते रन जिंकायचे असेल. स्कोर वरती हवा तेवढा स्कोर नाही. स्कोर 4 मोठे षटकाराने मॅच मध्ये बॅकअप होऊ शकता. जोशी बॉलिंगमध्ये चांगली फिल्डिंग करताना हे जे एक सिंगल डबल रन्स आहेत हेच आपल्याला मॅच जिंकू शकतात. चांगला डिसिजन. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 28 रन्स ऑन द बोर्ड. 5 विकेट्स. सामने फायनल येतोय.
फिल्डिंग अगदी जोशीत स्वच्छ चांगली फिल्डिंग करणारा सात बॉलर क्विक किपिंग नॉट आउटचा कॉल परत एकदा दोन डॉट बॉल प्रेशर आणि तड पण वाढतोय माहिती वॉरियर्स वरती साईला थोडा विचार करून मागेल यस तुम्ही रन आउट विकेट वरती विकेट लास्ट बॉल 5 बॉल 28 क्या चलता है He just doing him on strike. तर धाव रन्स येणं गरजेचं आहे ते अवांतर असू दे एक्स्ट्राज असू दे फाईज असू दे 29 रन्स सिंगल दूसरी आहे अरे तो ऑरेंज 30 रन झाले 30 30 रन झाले 3 ओव्हर्स 28 होते ना ते विकेट घेतले शेवटची ओव्हर घेऊन राहुल पाटील अरे दोन फोटो काढली पुढे खरं म्हणजे कारखान्याचा थोडस विचार करून 6 बॉल महत्वपूर्ण हे 7 बॉल ठरवतील राहुल पाटील शेवटची ओव्हर सामना चालू आहे 2 ते 3 मोठे शॉट्स आपल्याला मॅच मध्ये घेऊन येतील डेड येस इट्स डेड बॉल सामना चालू आहे या ठिकाणी शॉट बाय कारखानेकर चांगला पिक केला सिक्सर पुढे चाललाय 37 अजून एका चांगला शॉट मॅच मध्ये आणू शकतो तुम्हाला एव्हरेज स्कोर भाव Jabbar 38 runs. मारने नो दिलाय असं वाटतं फायर डिसिजन घेतील शतकात चांगला मारलाय यस हे दोन बॉल मारले मारले अंपायर कॉल ओनली 6 ओके फक्त 6 ओके थँक्यू 3 चेंडू बाकी आहेत 44 धावा चांगली बॅटिंग करताना ओंकार विकेट कारखानेकरच्या रूपामध्ये रोहित तांबे शेवटचे 2 चेंडू शेवटचे 2 चेंडू 44 विकेट शेवटचा विकेट असेल हा बहुतेक 7वा विकेट गेलेले आहे येस विकेट पडलेली आहे 8 विकेट सगळे गेलेले आहेत 45 4-5 किती आला बघा 45 runs to win 45 runs to win पाहू शकतो 45 रन्स तेवढं सोपं नाहीये कारण सेमीफायनल टू आहे दोन्ही टीम्स मेहनत करून वर आलेल्या आहेत एक साइडला बॅटिंग साइड आहे एक साइडला बॉलिंग साइड आहे बॅलेन्सिंग आहे दोन्हीकडे पाहू शकतो आता बॉलिंग वरती प्रेशर आहे तेजस कदम सुहास मुळे विकी रोहित शिव जरी नाही जिंकायचं असं त्या चौघांना मिळून या 45 रन्सचा पिछा नाही करू द्यायचा आहे 7 पाटावरची मोठी विकेट
तुम्हाला इंटर फायनल्स मध्ये घेऊन जाऊ शकते. चांगला सामना, एक 45 रनचा टार्गेट सेट केलंय. इतकं तेवढं सोपं नाहीये क्रिकेट. 45 रन्स मारणे गरजेचे आहे. अजून मॅच नाही संपली आहे. फायनल मध्ये तुम्हाला विकी बॉयज भेटतील. जो ही संघ जिंकेल त्या साईडला एक बॅलन्सिंग टीम आहे. प्रशांत शेट्टी, स्वतः विनोद राठोड कॅप्टन आणि ऋतिक भोसले जो इन्फॉर्म प्लेअर आहे. दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. चला मॅचला सुरुवात करायची. सुहास मुळेच्या हातामध्ये बॉल, पाठवले ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला विकी रिकामी. बॉलिंग एंडला सुहास मुळे. मॅचला सुरुवात. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये कॅच ड्रॉप चांगला आहे होता. आणि विकेट खूप मोठी आहे. या विकेटचं मौल्य तुम्हाला नंतर माहिती पडेल कुठे घेऊन जाते. हाच तो बॉलर जो विकेट काढू शकतो आणि हाच तो बॅट्समन जो मोठा विकेट या संघाचा. पुढचा चेंडू कसा स्ट्राईक. बॉलिंग घेतलं सुहास. प्लेसमेंट नजर एक धाव चेंडू. संशिता क्रिकेट प्रसाद आले. 0. जाळ्यामध्ये बसलाय. प्रेशर दोन बॉलचा दडपण काढलं. बॅटिंग चांगला विकेट आहे सुहासच्या खात्यामध्ये. मोठा विकेट. शिवची चांगली कॅच. नेक्स्ट बॅट्समन अभिजित पानेकर. मॅच जिंकायची असेल हाच तर ट्विस्ट आहे. फक्त दिसतं थोडं 45 नाहीये. 3 बॉल 0. अजूनही खाता नाही उघडला. स्पीडचा रन फक्त दिसतात 45 पण बॅटिंग मारणे तेवढे गरजेचे आहे. साईडला बॅटिंग साईड चांगली आहे. सुहास म्हणून बॉलिंगला 3 बॉल 0. 1 विकेट गॉन. सिंगल अभिजित स्कोर चालवलाय. सिंगलसाठी पहिला धाव चौथ्या चेंडू मध्ये आलाय. 4 बॉल 1. स्ट्राईक. What a ball. Is it great? Start ball. बॉल टाकतोय. स्पेल आहे सेमीफायनलला. बॉल 1 रन फक्त दिला. वर स्पेल बाय सुहास मुळे. खरंच एक चांगला स्पेल मॅच मध्ये घेऊन जाऊ शकतो त्याच्या संघासाठी. मॅच खरंच सुहास मॅच मध्ये दम आणलाय. मोठा विकेट जाळ्यामध्ये प्रसादच्या रूपामध्ये मिळवलायस. लागली होती. सिंगल. स्ट्राईक चेंज पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन. वॉट स्पेल. खरंच काय ओव्हर टाकले सुहासने सेमीफायनल 2 च्या फर्स्ट ओव्हर मध्ये. आता 50-50 नाही राहिली आहे. चांगला एक मोठा विकेट जाळ्यामध्ये बसवला सुहासने आणि फक्त 2 रन दिले त्याच्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्याचं काम केलंय. बाकी 3 बॉलर्सचा आहे आणि या साईडला विकी रिकाम्याला थांबणं गरजेचं आहे. जर सामना जिंकायचा असेल कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर बॉलिंगला बॉलर नेम ओंकार कानकेकर. यस त्याने जे 2 षटकार मारले होते
स्वतःच्या संघासाठी 12 रनचे वरती आले. खरंच सिच्युएशन आहे हे 2 षटकार आहेत. 45 पर्यंत संघासाठी घेऊन गेलाय. आता बॉलिंग मध्ये काय करतो विकी रिकामे स्ट्राईक चेंडू मध्ये 43 एक जिंकली होती. थोडा लहान होता रोहित पासून आणि छोटे छोटे जे कॅचेस असतील तुम्हाला कॅच विन द मॅचेस बॉल प्रेशर वाढवते आता मॅच चालू आहे. बॉल दुसऱ्या रूपामध्ये 3 धावा झाल्यात फक्त. एक मोठ्याची म्हणजे षटकार किंवा चौकार अजून झाला नाहीये. कॅच बदल येस विकी रिकामेचा विकेट. येस विकेट खरंच. राहुल पाटील जरी सामना जिंकला तर काहीतरी चमत्कार करून दाखवायला लागेल आज. सुरुवातीची चांगली कॅच प्रेशर घेऊन कॅच पकडलं. बॉलिंगला खरंच सुहासने पहिली ओव्हर टाकली जे दडपण बनवून ठेवलं ते अजूनही आहे. स्वरूप बदलून टाकलं. सेमी फायनलचा सामना आहे येऊ शकतं. धीरज आमच्याकडे आलेले आहेत वर्ध्यावरनं. अजूनही विचारतात चेक आणलाय की नाही. परत एकदा एक पॉइंट आहे. नो बॉल +6 बॅट. हो या नो बॉल वरती 6 वरती अजून एक ट्विस्ट येतोय मॅच मध्ये. राहुल पाटील आजचा दिवसाचा कारनामा विसरायचा असेल तर ही मॅच जिंकून दाखवायची आहे आपल्या संघासाठी आणि फायनल्स मध्ये घेऊन जायचं आपल्या संघाला. 10 रन झालेले आहेत. 16 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आता. पुढचा चेंडू शॉट बाय राहुल पाटील. खरंच बॅटिंग एक चौकार एक षटकार बॅक टू बॅक बोलतात तसा एक चौकार. मॅच चालू करून दिली परत एकदा. मॅच स्टॉप. 3 चेंडू 14 झाले. 3 चेंडू पहिला बॉल दुसरा वाईट तिसऱ्या नंतर विकेट एक 6 नो बॉल वरती आता 4 म्हणजे 3 चेंडू झाले फक्त. पहिला बॉल डॉट दुसरा विकेट नो बॉलला 6 आणि एक चौथा असे 3 चेंडू आहे फक्त. बरोबर 3 चेंडू 14 धावा. मॅच चालू करून राहुल पाटील. खरंच आजचा सामना काय करत असेल दिवसाचं सगळं उचलत असेल तर ही मॅच फक्त सेमीफायनल. एक चान्स क्रिएट केला होता नाही त्याच्यामधून निघाला तो बॉल. सिंगल राहुल पाटील माहिती नाही दिवसभरात आज काय केलंय पण ही जर मॅच जिंकवली तो हिरो पण आता चान्स आहे आता संघासाठी. 14 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 45 रन विन्स आहेत. 14 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे प्रसाद. चान्स बनला होता कॅच साठी नाही पण सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय तो. 60 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल या ओव्हरचा काय होईल. सुरुवात केली की षटकार येईल की विकेट येईल की 4 येईल. बॉल एक चांगली फील्ड केली आहे. एक टपट बॉल नाही बोले 16 रन झाले 2 ओव्हर मध्ये. 12 चेंडू 29 धावांची गरज. कॅल्क्युलेशन आहे 14 एक ओव्हरला 15. 12 बॉल 12 बॉल्स. अजूनही मॅच 50-50 आहे. अभि आणि राहुल पाटील अजून एक क्रीज वरती उभे आहेत. एक साइडला तेजस
बॉलिंग इन आलाय आता तेजस कदम. सिंगल सिंगल पुढे स्कोर जाईल. 17 म्हणजे 11 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण आहे. दोन मोठे शॉट मॅच मध्ये घेऊन येतील तुम्हाला. म्हणजे दोन चांगले विकेट मॅचच्या बाहेर काढतील तुम्हाला. दोन चांगले बॉल मॅच मध्ये आणतील. सामना जिंकल्यावरती फायनल मध्ये मजल मारायचे आहे. तो विकी बॉयज इकडे रेडी आहे फायनलचा सामना खेळण्यासाठी. खरं ते चांगली बॅलन्स टीम आहे विकी बॉयज. इकडे 50-50 सुरू आहे. बॉल बाय तेजस. एक डॉट बॉल डॉट बॉल दडपण आणि प्रेशर. ह्या चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण आहे आता. साईडला मॅच आहे अजूनही काही येऊ शकतं. क्रिकेट आहे. हा चेंडू 28 धावा. नाईटी वॉरियर्स SP11. पाहूया आजची रात्र. चांगला बॉल आहे. मिसकम्युनिकेशन यस और नो हा कॉल आहे की नाही. चला रनआउटच्या स्वरूपामध्ये अभिजित. हो. चलो नेक्स्ट बात म्हणजे हर्षद. स्ट्रेट मारलाय क्या चार आहे. काय चार आहे. What a throw. खरंच अंपायर्स बघतील अंपायरचा डिसिजन या. बॅक टू बॅक विकेट. डीजे डीजे कोण या डीजे. मॅच काय चालू आहे. तुम्ही कुठे आहात. लवकरात त्वरित संपर्क साधा इकडे. केदार. नेक्स्ट बॉल. बॉल शेवटची चेंडू. 7 बॉल 27 धावांची गरज. बरोबर अंपायर. येस 1 बॉल लेफ्ट मी 7 बॉल 27. परत चांगली होते जास्त एक हा चेंडू ठरवेल मॅचचं समीकरण काय असेल. वन शॉट यस 4 रन. जुने मॅच नाही संपली 22 रन झाले. 7 चेंडूमध्ये 23 धावांचं समीकरण. 12 मध्ये 35चं समीकरण होतं तेव्हा फक्त 9 रन आले. तेजसने एक चांगला कमी ओव्हर करून दिली आहे. मॅच मध्ये त्याने परत एकदा त्याचं काम चांगले परत पूर्ण केलं. शेवटचे ओव्हर मॅच बाकी आहे. 6 चेंडू अजून पडणं गरजेचं आहे. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बॉलर शिव 6 चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. माहिती वॉरियर्स SP11. पाहूया कोण जाणार फायनल्स मध्ये. हे 6 चेंडू करायचे आणि 23 धावा. विकी बॉयज वेट करते. ऋतिक भोसले प्रशांत शेट्टी चांगली साईड आहे. स्वतः कर्णधार विनोद राठोड. 6 चेंडू 23 धावा. शिव प्रजापती बॉलिंग एंडला बंदार बॅटिंग. वन स्ट्राईकला हर्षद ज्याने कमाल केली होती याच्या पहिल्या मॅच मध्ये. 6 चेंडू 23 धावा. प्रसादचा पडला. प्रसाद अभिजित रनआउट झाला. छोटे छोटे राहुल पाटीलला मॅच स्टार्ट करून दिली होती. काहीतरी वेगळं काम नसतं असं काम असतं. 5 बॉल 19 धावा. यस हर्षद कांबळे स्वतः कर्णधार. सामन्याचं स्वरूप बदलायचं असेल तर काहीतरी आज करून दाखवावं लागेल. 5 चेंडू मध्ये 22 धावा. चला होऊया.
5 चेंडूत 22 धावा. What a ball by Shiv. Dot ball and pressure. 4 चेंडू 22, चारही चेंडू म्हणजे हे कम से कम मोठे शॉट मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. चांगला धाव. वाईड बॉल. 4 चेंडू 21 धावा. 3 मोठे म्हणजे 3 मोठे षटकार आले. भारी मॅच. माहिती वॉरियर्स. होय. डॉट बॉल. 3 चेंडू 21 धावा. एक चमत्कार ही मॅच जिंका सकता है. ऑलमोस्ट ही मॅच माहिती वॉरियर्स पर्यंत 80% ते गेलीच आहे. 90% 99% पाहूया. क्रिकेट आहे काय येऊ शकतं. 10%. येस सिद्धन. खरंच म्हणजे माहिती वॉरियर्स 2 चेंडू मध्ये 20 धावा. एक औपचारिक ठेवलेली आहे. 2 चेंडू 19 धावा. येऊ शकतो. विकेट बॉल. चला मॅच. एक चेंडू नको खेळू. अभिजित जोशी. एक चेंडू 19 धावा. माहिती वॉरियर्स 99.9% ऑलमोस्ट फायनल मध्ये एंट्री झालेली आहे. फायनलचा ब्रेक फक्त 15 मिनिटाचा ब्रेक आहे दोन्ही संघासाठी. चला डॉट बॉल. चान्स माहिती वॉरियर्स. अंपायर बॉल घ्यायचे आहेत म्हणजे माहिती वॉरियर्स वर्सेस विकी बॉल चांगला सामना पाहायला मिळणार आहे. हँडला काय स्पीड लेवल प्रसाद चांगली टीम केली आहे.